नमस्कार. जगामध्ये खूप साऱ्या फेमस पर्सनॅलिटी होऊन गेलेल्या आहेत. त्या फेमस पर्सनॅलिटींची तुम्ही कोट्स पाहिले, तर तुम्हाला लक्षात येतं, की त्यांनी सांगितलेलं आहे, की तुमच्या गोलपर्यंत जाता-जाता जे तुम्ही जर्नी फॉलो करता, त्या जर्नीमध्ये येणारे छोटे-छोटे हॅपीनेस तुम्ही जगायला शिका. आजकाल लोकांमध्ये एक भोळा गैरसमज आहे, की पैसा म्हणजे सक्सेस, पैसा म्हणजे हॅपीनेस. पैसा हा आपला गरजा पूर्ण करण्यासाठी लागतो. पण खूप पैसा आला म्हणजे आपण सक्सेसफुल झालो, आपण हॅपी झालो, हे असं नसतं. नाहीतर उगाच का खूप सारे पैसे देऊन आजकाल लोकांनी मेडिटेशनचे प्रोग्राम जॉइन केले असते. हॅपीनेस, आनंद म्हणजे काय? आनंदाची संकल्पना सगळ्यांची वेगवेगळी असते अशी माझी संकल्पना आहे. तर प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींनी हॅपीनेस मिळेल. हॅपीनेस म्हणजे काय? असं तुम्हाला काय वाटतं? तर मला असं वाटतं, की हॅपीनेस म्हणजे जे क्षण आपल्याला हवे-हवेसे वाटतात. ज्या क्षणांना आपण आठवतो आणि आपल्याला त्या क्षणामध्ये परत जावंसं वाटतं, ते क्षण म्हणजे हॅपीनेस. तर माझ्यासाठी हॅपीनेस म्हणजे माझ्यासोबत जर माझ्या आवडीच्या व्यक्ती असेल, तर त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला मला आवडतं. जसं मी कुठेतरी गेली आहे, तिथे भरपूर सारी झाडं आहेत. त्या झाडांवर येणारे पक्षी बघायला मला आवडतं. त्या झाडांच्या पानाची हालचाल, त्या झाडांमधनं असा छानसा वारा येतो आणि मी ते एन्जॉय करते. झाडांमध्ये 2-4 खारुताई आहेत, त्या इथे-तिथे पळतायत आणि त्या मधाचं पोळं लागलं आहे, त्या मधाच्या पोळाची जी ॲक्टिव्हिटी आहे, ते सगळं एन्जॉय करायला मला आवडतं. आजकाल असं झालेलं आहे, की आपण खूप साऱ्या वस्तू अशा खरेदी करतो, जे दुसऱ्यांकडे आहे म्हणून मला पाहिजे. मला खरंच त्याची गरज आहे का? त्या वस्तू खरेदी केल्याने मला काय हॅपीनेस मिळेल हे आपण बघत नाही. कशामुळे? मार्केटिंग. माझी एक ओळखीची व्यक्ती आहे, तिचा टीनेजर मुलगा तिच्याकडे iPhone मागतोय. का तर सोशल मीडिया. त्या व्यक्तीची 5 महिन्याची सॅलरी आहे तेवढी iPhone घेण्याएवढी. खरंच हे जरुरी आहे का? सोशल मीडिया हा छानच आहे. आपण खूप सारं नॉलेज त्याच्यामुळे गेन करू शकतो. आपल्याला एवढ्या छोट्या अशा टायमामध्ये आपल्याला खूप सारं नॉलेज मिळतं. एका बटनाच्या क्लिकवर आपण कुठेही पोहोचू शकतो. कुठल्याही प्रकारचं वाचन आपण करू शकतो. कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ आपण बघू शकतो. कुठल्याही प्रकारचे अ, वस्तूंची नॉलेज आपण गेन करू शकतो. पण त्यामुळे एक डिसॲडव्हांटेज असा झालेला आहे, की आपल्याला वाटतं ह्या सगळ्या वस्तू आहेत ना, त्या आपल्याकडे पण असायला पाहिजेत. पण रिॲलिटी अशी असते, की ह्यातल्या खूप साऱ्या वस्तू अशा असतात, ज्या आपल्याला काहीही हॅपीनेस देणार नसतात. त्या फक्त आपल्याकडे दिखाव्यासाठी आपल्याला हव्या असतात. जशा खूप सारे कपडे आपण पर्चेस करतो. काय करणार आहेस ते आपण एका वेळेला एकच कपडे घालू शकतो. एवढे सारे कपडे आपण वापरू शकत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या एन्व्हायर्नमेंटला खराब करत असतो. मी हा व्हिडिओ अशासाठी केलेला आहे, की आपण एवढी मेहनत करतो, एवढा आपण वेळ खर्च करतो पैसा कमावण्यासाठी आणि तो पैसा अशा वस्तूकडे आपण वेस्ट करतो, ज्या आपल्याला खरंच काही गरजेच्या नसतात, ज्याच्यातनं आपण क्षणाचाही आनंद घेऊ शकत नाही. तर थॉटफुली आपण आपला पैसा खर्च करा अशा जागी, ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारा हॅपीनेस मिळेल.